आता तुमची दोन्ही मुलं अमेरिकेत नोकरी करीत आहेत, चांगला पैसाही त्यांना मिळणार आहे, तर तुमची काही अपेक्षा आहे का मुलाकडून? अपेक्षा एवढीच की मुलाने महाराष्ट्र संस्कृतीनुसार चांगलं घडलं पाहिजे, चांगलं विचार केले पाहिजे. आईबाप आहेत आपलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपल्याला घडवलंय, तसं आपण आईबापासाठी काय प्रयत्न करायचे किंवा काय वातावरणात ठेवायचे, कसे ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं, नोकरी थोडीफार दिवस करून आपण कसला आपला मोठा व्यवसाय उभा करून आपण आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, गावाचं नाव लौकिक कसं त्या परदेशात होईल, अमेरिकेसारख्या देशात मोठं होईल, ह्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. ती माझी अपेक्षा आहे. माझी दोन्हीही मुलं सुजित व धीरज हा मोठा व्यवसाय उभा करून आमचं जे आम्ही मनापासून त्रास घेतलाय ते आपलं नील होईल. नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बेदाल येथील अजितराव कृष्णा बोराटे यांच्या घरी आलेलो आहे. विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही चिरंजीव सुजित आणि धीरज हे अमेरिकेत नोकरीला लागलेले आहेत. एका शेतकरी कुटुंबातील हे दोन्ही मुलं आहेत आणि शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या या मुलांनी एक उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. खरं तर मानदेशाला एक वेगळं नावलौकिक आहे आणि या नावलौकिकामध्ये सूरज आणि धीरज या दोन्ही बंधूंनी भर टाकलेली आहे. एका शेतकरी कुटुंबातून त्यांनी केलेला हा प्रवास सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेला आहे. तर धीरज आपल्यासोबत आज आहेत. त्यांनी हा प्रवास कसा केला अमेरिकेपर्यंत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर धीरजचे वडील आणि त्यांची आई तेही आज आपल्या मानदेश भूषण परिवारासोबत आहेत. धीरज, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुझं सर्वप्रथम स्वागत. तुझा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला? धन्यवाद. माझा शैक्षणिक प्रवास हाही अंगणवाडी शेरेवाडी येथे झाला आणि त्यानंतर माझी 1ली ते 4थी हे बेदाल गावामध्ये बसलेल्या एका शाळेमध्ये झाला. तिथून पुढे माझा प्रवास बेदालमध्ये येथेच 10वी ते 12वी झाला. 12वी मध्ये माझं आर्ट्स हे साईड होती. त्यानंतर मी CAT दिली हॉटेल मॅनेजमेंटची. त्यानंतर माझं सिलेक्शन पुणे इथल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालं. त्या कॉलेजचं नाव महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी असे आहे. ते शिवाजीनगर गोखलेनगर मध्ये इथे वसलेलं आहे. धीरज, एक सांग की तू आता सांगितलेलं आहे पुण्यात शिक्षण तुझं झालेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटचं, तर तो किती वर्षाचा कोर्स आहे आणि त्या कोर्सला तू ऍडमिशन घेण्याचं कारण काय नक्की होतं? हा कोर्स 4 वर्षाचा आहे. हा कोर्स म्हणजे एक प्रकारची डिग्रीच आहे. ते फार तर लोकांना असं माहीत नाही की हॉटेल मॅनेजमेंट अशी काही डिग्री पण असते आणि याकडे खूप कमी लोक जातात. माझ्या कॉलेजमध्ये सातारमध्ये फक्त 4 ते 5च मुलं होते. हे गावाकडच्या मुलांना खूप कमी माहीत आहे की अशा प्रकारची काही डिग्री पण असते, कोर्स पण असतात. त्यामधून मुलांना खूप चांगली सुरुवात भेटते. बाहेर जाण्याची खूप चांगली संधी आहे या कोर्समध्ये. आपण दुसऱ्या देशात पण जाऊ शकतो या कोर्सच्या माध्यमातून. या कोर्सच्या माध्यमातून माझा मोठा भाऊ हा अमेरिकेमध्ये आता 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब पण करत आहे. त्याच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली की मी पण हाच कोर्स करावा, कारण की यामध्ये खूप स्कोप आहे बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी आणि माझी इच्छा पण आहे की बाहेरचे देश फिरावे. त्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. धीरज, आता तुझी निवड अमेरिकेत झालेली आहे, पण ती निवड करण्यासाठी काय निकष लावले? या निवडीसाठी 3 टप्पे होते. त्यापैकी पहिला म्हणजे स्पॉन्सर इंटरव्ह्यू. स्पॉन्सर म्हणजे आपल्याला अशी एक दाखवावं लागतं की कोणती तरी कंपनी नवीन मुलांना भारतातून घेऊन तिथे जॉब देते असं दाखवावं लागतं तिथल्या अमेरिकेमध्ये. दुसरा म्हणजे हॉटेल इंटरव्ह्यू. त्यामध्ये तिथले शेफ इथं येऊन इंडियात येऊन इंटरव्ह्यू घेतात. पुढे डिश बनवायला सांगतात आणि जर ती डिश त्यांना आवडली तरच ते सिलेक्ट करतात. त्यानंतर लास्टचा टप्पा म्हणजे विजा इंटरव्ह्यू. विजा इंटरव्ह्यू हे तिथले एम्बेसीतले लोक घेतात US मधले. यामध्ये खूप कमी चान्सेस असतात की सिलेक्ट होतात. त्यामध्ये 100 पैकी 30च मुलं सिलेक्ट होतात. असं खूप कमी चान्सेस असतात की त्यामध्ये सिलेक्ट होण्याचे. त्यामध्ये माझं सिलेक्शन पहिल्या राऊंड मध्येच झालं.
धीरज, एक सांग की आता तू ज्या हॉटेलमध्ये नोकरीचं लागलेलं आहे त्या हॉटेलचं नाव काय आहे आणि साधारण तुला एका तासाला किंवा एका दिवसाला आणि अंदाजी महिन्याला किती पगार असेल आपल्या भारतीय चलनानुसार? मी ज्या हॉटेलमध्ये लागलेलो आहे त्या हॉटेलचं नाव गेलॉर्ड टेक्सस रिसॉर्ट अँड कन्व्हेन्शनल सेंटर. हे एक आंतरराष्ट्रीय 5 स्टार हॉटेल चेनचे हॉटेल आहे. त्याचं नाव JW मॅरिट असं आहे. त्या आंतरराष्ट्रीय चेनचे ते एक 5 स्टार हॉटेल आहे. त्यामध्ये मला एका तासाला $16.5 पेमेंट पडणार आहे. $1 म्हणजे भारताच्या रुपयामध्ये 83 रुपये झाला. अशा पद्धतीने मला एका तासाला अंदाजे 1300 रुपये पडणार आहेत आणि दिवसाला 10,200 रुपये असे दिवसाला पडणार आहेत. आणि असे जर बघितले तर महिन्याला मला 3,20,000च्या आसपास पडतील. त्यामध्ये मला कधी कधी ओव्हर टाइम पण भेटेल, ते तिथल्या टाइमनुसार असेल. धीरज, आताच तू सांगितलेलं आहे की साधारण 3,20,000चा हा महिन्याचा तुझा पगार असेल तिथे, पण त्यातून खर्च किती वजा होऊ शकतो? काय असेल तिथं खर्चाची परिस्थिती? मला इथून ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अंदाजे 6.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे फ्लाईट तिकीट पकडून. आणि तिथे गेल्यानंतर मला महिन्याला खर्च अंदाजे 1.5 ते 2 लाखाच्या आसपास महिन्याला माझा खर्च होईल. तिथे राहण्याचा माझे हॉटेल एक टाइम मला जेवण देते, पण दुसऱ्या टाइमचं ते माझं मलाच करावं लागणार. आणि गेल्यानंतर 1 महिना राहणं हे हॉटेलच करणार आहे. त्यामुळे पहिल्या महिन्यात जास्त खर्च नाही होणार. दुसऱ्या महिन्यापासून 1.5 ते 2 लाखाच्या आसपास खर्च होऊ शकतो. ते माझे जीवनशैलीवर आहे की मी कसे पैसे वाचवतो. धीरज, तू आता एका शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि शेतकरी कुटुंबातील तू परिस्थिती अक्षय जवळून पाहिलेली आहे आणि बिदाल टू अमेरिका तुझा आता प्रवास झालेला आहे आणि तुम्ही आता दोघंही बंधू, सुजित आणि तुम्ही दोघंही तिथं रहिवाशी होणार अमेरिकेचे. तर भविष्यात तुमचं तिथं काही नियोजन आहे का एखादा व्यवसाय उभा करण्याचा? ज्या पद्धतीने माझा मोठा भाऊ अगोदरपासूनच अमेरिकेमध्ये जॉब करत असल्यामुळे मला जास्त त्रास नाही झाला माझ्या हे करण्यासाठी, संघर्षासाठी. त्याने मला मार्गदर्शन केले माझ्या मोठ्या भाऊने. त्यानंतर आम्ही थोडे वर्ष एक्सपिरियन्स घेणार अमेरिकेमध्ये. नंतर तिथेच एखादा व्यवसाय किंवा रेस्टॉरंट ओपन करायची अशी आमची दोघा भावांची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू. धीरज, एक पुन्हा तुझ्यासाठी प्रश्न विचारतोय. त्याचं कारण आहे की बऱ्याच वेळेला म्हणजे माझ्यासहित बघणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला एक प्रश्न पडतो की हॉटेल मॅनेजमेंट असं काय आहे की तू निवडलेलं आहे, म्हणजे काय गुपित असावं त्या पाठीमागं? खरं तर ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की हॉटेलमध्ये बशी उचलणे, हे उचलणे वेटरचं काम. पण हे काम ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टीने खूप चुकीचं आहे. हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेल असतात, त्यामध्ये वेगळ्या पदवींवरती त्याच्या इच्छेनुसार, मुलांच्या इच्छेनुसार ते काम करू शकतात. ग्रामीण भागातल्या लोकांना असे खूप कमी माहीत आहेत की असे काही कोर्स आहेत त्यामध्ये तुमचं भविष्य चांगलं घडू शकतं. त्यांना फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल, डॉक्टर असं थोडेफारच कोर्स माहीत आहेत. असे वेगळे कोर्स त्यांना माहीत नाहीत की ज्यामध्ये तुमचं भविष्य चांगलं घडू शकतं किंवा भविष्याची वाटचाल चांगली होऊ शकते. तुम्ही परदेशात जाऊ शकता, भारतात पण करू शकता. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. यामध्ये दुसऱ्या फील्डमध्ये कसं आहे की आपण स्वतःचा व्यवसाय नाही करू शकत. इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकल मध्ये करू शकतो, पण त्याला जास्त कालावधी लागतो, जास्त एक्सपिरियन्स लागतो. या हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जर तुम्ही एखाद्या चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये 4-5 वर्षाचा जर एक्सपिरियन्स घेतला तर त्यानंतर तुम्ही स्वतःचे रेस्टॉरंट टाकू शकता किंवा हॉटेल उभा करू शकता. त्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे की 4 वर्ष तुम्ही दुसऱ्या हॉटेल 5 स्टार मध्ये एक्सपिरियन्स घेऊ शकता किंवा तिथं काय कसं चालतं हे बघू शकता. नंतर त्यामध्ये तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये काहीतरी करू शकता, अपग्रेड करू शकता. माझं एक असंच सांगणं आहे की ग्रामीणकडच्या मुलांनी या कोर्सकडे जास्तीत जास्त जावं आणि यामध्ये भविष्य करावं एवढीच इच्छा आहे. जर कोणाला या कोर्स बद्दल किंवा माझा प्रवास कसा झाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर तुम्ही या चॅनलशी संपर्क करू शकता. ते माझा कॉन्टॅक्ट नंबर देतील. मी तसा तुम्हाला हे करेल, गाईडलाईन्स करेल की तुम्हाला काय करू शकता, कसा प्रवास करू शकता, या कोर्समध्ये कसं ऍडमिशन घेऊ शकता, याबद्दल सर्व माहिती मी देईल. आता आपल्या सोबत आहेत ते सुजित
आणि धीरज यांचे वडील एका शेतकरी कुटुंबापासून त्यांनी या दोघांनाही मुला घडवलेला आहे. खरं तर बिदाल टू अमेरिका हा मुलांचा त्यांनी प्रवास केलेला आहे. कसा त्यांनी हा संघर्ष केला मुलांना शिक्षण मिळवण्यासाठी हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कसा तुम्ही हा मुलांना शिक्षण देण्यासाठी संघर्ष केला? नमस्कार. प्रथम माझा संघर्ष आमच्या वडिलांचे वडील उपार्जित 1.5 एकर क्षेत्र आहे. त्यात आम्ही 5 जण भाऊ आहेत. त्यात माझ्या हिश्श्याला 12 गुंठ क्षेत्र येते. 12 गुंठ क्षेत्रामध्ये आम्ही एक गाय खरेदी केली, म्हैस, असं गुरं एक 6-7 गुरं केली. त्या गुराच्या दुधाच्या उत्पन्नातून पोरांचं शैक्षणिक खर्च भागवला. त्यातून काय कमी आलेले शैक्षणिक खर्च बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन ते पैसे आम्ही वापरले. आता पहिला मुलगा सुजित हा आता अमेरिकेत आहे आणि ज्यावेळी पैशाच्या अडचणी काय अडचणी येत होत्या त्यावेळी मित्रमंडळी, पाहुणे रावळे यांनी बरीच सगळ्यांनी मदत केली. त्यामुळे माझी मुलं दोन्ही आज अमेरिकेत सर्व्हिससाठी गेलेले आहेत. त्यांचं चांगलं सेटल झालेलं आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं की बँकेकडून कर्ज घेऊन, मित्राकडून पैसे घेऊन दोन्ही मुलं आज शिकवलेली आहेत आणि आज ती दोन्ही अमेरिकेत नोकरीला आहेत. तर तुमच्या अनुभवातून आताच्या पालकांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? मी एवढा सल्ला देऊ शकतो, मी एक छोट्या कुटुंबातला शेतकरीच आहे, 12 गुंठ्यातला. तर आपल्यासारखे शेतकरी बरेच महाराष्ट्रात आहेत. तर त्यांनी न असं कमकुवत पडता, समजा आपला मुलगा जर शिक्षण द्यायचं असेल, त्या मुलाला त्याची जी आवड आहे शिक्षण क्षेत्रातली त्या क्षेत्रात पहिलं पाठवणं गरजेचं आहे. कुणाला कुठं असेल आवड, डॉक्टर व्हायचं, कुणाला इंजिनियर, कुणाला वकील, कुणाला काय, कुणाला साहेब व्हायचं, त्या मुलाच्या आधी पार्श्वभूमी घेणे गरजेचे आहे. मग त्याचा विचार करणे गरजेचे आहे. दुसरा अडचण अशी ती आपल्याला आर्थिक अडचणी ती शेतकरी असल्यामुळं. तर आता शासनाने किंवा सरकारी योजनेतून बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बऱ्याच सगळ्या जे इंडियन बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका, ती कर्ज मुलांसाठी द्यायला तयार आहेत. फक्त आपण जाणे, प्रयत्न करणे किंवा त्यासाठी वेळ देणे किंवा अडचणी जर भासल्या तर पाहुण्या रावळ्याकडून मदत करणे. पण मुलं ज्यावेळी आपण घडवतो किंवा घडवायची गरज आहे आपल्याला चांगला, त्यावेळी त्याला आर्थिक बाजू सक्षम करणं ही महत्त्वाचं असतं. कारण पैशाची अडचणीशी पर्याय नसतो, परंतु मित्रमंडळीला वगैरे दोस्तांनी भेटून जरी पैसे मिळलं तर ते देऊ शकतात. त्यातला आपण प्रयत्न करणं. ज्यावेळी आपल्याकडे आपले पैसे येतात त्यावेळी माघारी फिरून हे आपली जबाबदारी आहे किंवा आपलं काम आहे. आणि ज्या माणसाने आपल्यासाठी प्रयत्न केला आहे किंवा ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केले त्याचं कधीही ऋणी सुरायचं नाही, एवढं मनात ठेवणे ही महत्वाची गरज आहे. बिदालकराकडून काय तुमच्या अपेक्षा आहेत अजून? बिदालकराकडून एवढ्याच अपेक्षा आहेत. बिदालकर हे गाव फार मोठं आहे. 7,000 लोकसंख्येचं आहे. मोठे अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, काय इंजिनियर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, पोलीस आहेत, मिलिटरीमन आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत. बिदाल गावाकडून एवढीच अपेक्षा आहे. माझी जशी 2 मुलं अमेरिकेत गेली उद्योगासाठी किंवा आता नोकरीसाठी गेलेत, आता व्यवसाय त्यांच्या डोक्यात आहे, तसंच बिदालमध्ये जास्तीत जास्त मुलांनी प्रयत्न करावा किंवा जावं. त्या मुलांसाठी व सगळ्या येणाऱ्या मुलांसाठी आमची दोन्ही मुलं किंवा मी जे लागेल ते सहकार्य किंवा मार्गदर्शन करण्यास माझी मनापासून इच्छा आहे. आताच आपल्या मानदेश भूषणकडे धीरजच्या वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता धीरजची आई रेखाताई त्याही आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत. नमस्कार. धीरजच्या वडिलांनी काही सांगितलेलं आहे ते मी काय सांगण्याची आवश्यकता नाही. गुरूंच्या कृपेमुळे, सासू सासऱ्यांच्या कृपेमुळे मुलं एवढ्या प्रदेशात गेली, हेच आमचे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आमचा सदैव पाठीशी आशीर्वाद राहणार आहे एवढीच इच्छा पूर्ण करते. धीरज, तुझ्या या यशाचे श्रेय कोणाला जाते? सर्वप्रथम महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार आपलं पहिले गुरु हे देवालाच मानतात. त्यानंतर आपले आई बाबा येतात आणि आजी आजोबांचा आशीर्वाद सुद्धा होता माझ्या पाठीमागे. त्यानंतर सर्व पाहुणे रावळे व माझा मित्र परिवार यांनी सर्वांनी मला या यशासाठी मदत केली. खरं तर मानदेशाला एक अभिमानास्पद वाटणारा असा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये एका शेतकरी कुटुंबातील दोन्ही बंधूंनी भर टाकलेली आहे आणि ते दोघंही बंधू आहेत सुजित आणि धीरज.
आता आपल्याला धीरजनं दिलखुलासपणे मुलाखत दिलीच आणि हॉटेल मॅनेजमेंट काय आहे, कसं आहे, या प्रवासाबद्दल त्यानं आपल्याला माहिती दिलेली आहेच. त्यानं एक आव्हान केलेलं आहे की जर ग्रामीण भागातील मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स केला आणि भविष्यात जर उज्ज्वल करायचं असेल तर त्यानेही संपर्क साधावा. त्याचबरोबर धीरजचे वडील आणि आई यांनीही दोन्ही मुलं घडवत असताना कसा संघर्ष केला, कशी आर्थिक उभारणी केली, हेही आपल्या मानदेश भूषणला सांगितलेलं आहे. खरं तर शेतकरी कुटुंबानं मुलं घडवत असताना काय काळजी घ्यावी हेही आपल्या मुलाखती दरम्यान अजितराव बोराटे व त्यांच्या पत्नी यांनी सांगितलेलं आहे. एक आदर्श कुटुंब आहे. संघर्ष त्यांनी केला आणि आज दोन्ही मुलं आज अमेरिकेत आहेत. खरोखर एका शेतकरी कुटुंबाचा अभिमान वाटावा असा हा आपल्याला एक आदर्श प्रेरणादायक प्रवास झाला. या शेतकरी कुटुंबाला अर्थात अजितराव बोराटे व त्यांच्या पत्नींना मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद आणि धीरजनं मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आणि धीरजच्या अमेरिकेच्या प्रवासाला मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा.